नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच महायुतीच्या स्थानिक नेत्यांमधला वाद चव्हाट्यावर आलाय। काम करताना महायुतीच्या नेत्यांकडून त्रास होत असल्याची तक्रार आमदार सरोज अहिरेंनी अजित पवारांकडे केली आहे। तर महायुतीच्या नेत्यांना खडसावून सांगा अशी मागणी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी जाहीर कार्यक्रमातील भाषणात अजित पवारांसमोर केली आहे। तसंच सरोज अहिरे यांनाही विधानसभा निवडणुकीत त्रास झाल्याचं त्या म्हणाल्या। यावर आपण जातीने लक्ष घालू असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिले। यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं। त्यांनी हे स्वागत करण्यासाठी यायचं आहे। विलासराव दुर्जड आणि देवळाली येस टाळ्या झाल्या पाहिजेत जोरात। च्या वतीनं प्रेरणाताई बलकवडे तसंच विशालजी बलकवडे सर्वच पदाधिकारी आवर्जून उपस्थित आहेत। काम करताना महायुतीच्या नेत्यांकडून त्रास होतोय, महायुतीच्या नेत्यांना खडसावून सांगा असं यावेळी सरोज अहिरेंनी म्हटलेलं आहे। महायुतीच्या नेत्यांना तुम्ही सांगा। नाशिकमध्ये महायुतीत अंतर्गत वाद दिसतोय। दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी आजूबाजूला जागा आहे तिथे सर्वांनी तर सरोज अहिरेंनी अजित पवारांसमोर तक्रारीचा पाढाच वाचल्याचं पाहायला मिळतंय। बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्वागत संपन्न करण्यासाठी मी आमच्या लाडके आमदार सरोजताई अहिरे यांना विनंती करते। सर्वांचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती आहे। महायुतीतल्या लोकांना देखील आपण वरतून थोडंसं खडसावून सांगावं की महायुती आहे, आम्ही आमचा धर्म निभावतो, तसं तुम्ही पण निभावा। ताईंच्या माध्यमातून कामं सुरू असताना जरी महायुती आहे तरी आपल्याला खूप त्रास होतो या ठिकाणी। म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये देखील अचानक एक फॉर्म माघार न घेतला गेल्यामुळे ताईंना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं। तर त्यामुळे या गावाकडे महायुती असली तरी दादा थोडंसं वरून आपण लक्ष घालावं किंवा ताईंकडे देवळाली मतदारसंघाकडे आपण थोडं अजून सहकार्य करावं। तर महायुतीच्या नेत्यांना खडसावून सांगा असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय। ज्या पक्षाची ज्या नगराध्यक्षांची सत्ता होती, राज्यात त्यांची सत्ता होती, मग तेव्हा काही भगूरची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली नाही असा माझा सवाल हा सर्व भगूरवासियांच्या साक्षीने आहे। असे अनेक प्रश्न आहेत दादा की त्याला मला काम करायला त्रास होतो आणि सर्व ह्या व्यासपीठावरील सर्व राजकीय लोक याचे सर्व साक्षीदार आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी काम करायला त्रास होतो। मी काम मंजूर करून आणायचं आणि परस्पर त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचा। पाठपुरावा कधीचा 3-3 वर्षांचा आहे, 2-2.5 वर्षांचा आहे आणि कुठेतरी 4-6 महिन्याचं पत्र दाखवायचं आणि त्या पत्र कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करायचं। एक सत्र गेले 5 वर्षात सुद्धा दादा मी सहन केलेला आहे। मी सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत नाही, परंतु तुमच्या लोकप्रिय आमदार या नात्याने सरोज अहिरे आणि त्याच्या आधी तुमची सून या नात्याने आमचीच मुलगी प्रेरणा पुण्याची ही या गावची सून आहे आणि त्याच्यामुळं तिनं पण केलेल्या मागण्या आणि बाकीच्या पण सहकाऱ्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहेत। त्या सर्वांच्या निवेदनामध्ये मी जातीनं लक्ष घालील